नमस्कार. आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताच्या कृषी संस्कृतीचे महापर्व म्हणजे आपला लाडका बैल. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरीही पूर्वीची अवजारे आणि बैलांचे महत्त्व अजूनही कायमच आहे. जसे दिव्याविना वातीला आणि वातीविना दिव्याला पर्याय नाही ना, तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना शेतीला पर्याय नाही. शेतकऱ्याबरोबर वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. शेतकरी बांधव पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत मात्र बदलत असते. आज पोळा हा सण असून या सणाचे महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया. कृषी संस्कृती म्हटले की शेतकरी, शेती, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी आपसुकच येतात. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यापैकीच एक आपल्या मातीतला सण म्हणजे पोळा. महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. मात्र प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि दिवस बदलत असल्याचे आपल्याला बघायला मिळते. सणाच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपले जात नाही. दिवसभर त्यांना विश्रांती दिली जाते. या दिवशी सकाळपासून बैलांना न्हाऊ घातले जाते. नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घातली जाते. घुंगरूमाळा घातल्या जातात. दुपारनंतर बैलांना सजवले जाते. त्यांच्या शिंगांना छान रंग दिला जातो. बेगड्या चिटकवल्या जातात. डोक्याला बाशिंग आणि गळ्यात घुंगरांची माळ घातली जाते. या दिवशी नवीन वेसण, मोहरकी, कंडा बैलांना घातला जातो. बैलांच्या अंगावर विविध रंगांचे ठसे उमटवले जातात. अंगावर झूल घालतात. त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूक निघते. ढोल ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते. पोळ्याच्या या सणाने मनात आपल्या कृषी संस्कृतीबद्दल अभिमान दाटून येतो. शिंगे घासली, बाशिंगे लावली, माढोळी बांधली, मोरकी आवरली, तोडे चढविले, कासारा ओढला, घुंगरू माळा वाजे खळाखळा, घुंगरू माळा वाजे खळाखळा. आज सण आहे बैलपोळा, आज सण आहे बैलपोळा.